आर.टी प्रवेश 2026-27 तर दुसऱ्या यादीमधील पालकांना आता दिलासा मिळाला आहे. कारण आता त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आर.टीने ही मुदतवाढ दिली असून आता आपणास आपल्या पाल्यास ॲडमिशन घेण्यासाठी 29/5/2026 ही मुदत आहे. गेले 2 ते 3 दिवस आर.टीने कोणतीही अपडेट दिलेली नव्हती. 23, 24, 25 या 2 ते 3 दिवस आज 25/5/2026 रोजी दुपारी उशिरा आर.टी पोर्टलवरती ही अपडेट आलेली आहे. आणि आता दुसऱ्या यादीमधील पालकांना 29/5/2026 पर्यंत आपल्या पाल्याचे ॲडमिशन घेण्यास मुदत मिळणार आहे. तर या डेट अखेर सर्व दुसऱ्या यादीमधील जे पालक आहेत त्यांनी आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मात्र आता जे पालक तिसऱ्या यादीची वाट बघत होते यांची मात्र आता घोर निराशा झाली आहे. कारण आज सकाळपर्यंत जवळपास 16,910 या जागा आर.टीकडे शिल्लक होत्या. मात्र आता हा आकडा झपाट्याने आज कमी झालेला आहे आणि आज अखेर 16,000च्या आसपास म्हणजे 16,050-100च्या आसपास जागा ह्या शिल्लक उरल्या आहेत. आणि आता तिसऱ्या यादीमध्ये जागा शिल्लक राहणार की नाही ही भीती तिसऱ्या यादीमधील पालकांना लागलेली आहे. तर इथे आपण आर.टीच्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे की जे टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन होते हे 2,89,286 होते. 1,05,811 आर.टी सीट होत्या. वेटिंगमध्ये 86,034 पालक आहेत. पहिल्या यादीमध्ये 79,871 पालकांनी आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली. दुसऱ्या यादी अखेर 9,750 पालकांनी आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली. आणि आत्ता 9:30 ते 9:45-10 वाजेपर्यंत फक्त आर.टीकडे 16,000च्या आसपास जागा शिल्लक आहेत. आणि यातील सुद्धा जागा आता दुसऱ्या यादीमधील पालकांना मिळणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या यादीमधील पालकांची चिंताही वाढली आहे. तिसऱ्या यादीमधील पालक आता विचारत आहेत की तिसरी यादी कधी लागणार. तर साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जून महिन्याच्या 5 ते 8 तारखेच्या आसपास ही तिसरी यादी लागण्याची शक्यता आहे. आपण परत आर.टी पोर्टलवरती यायचं आहे आणि जे दुसऱ्या यादीमधील पालक आहेत त्यांनी आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि आपल्या अर्जाची कंडिशन बघायची आहे. आपल्या इथे स्टेटस काय आले आहे, ॲडमिटेड झालं असेल तर आपल्या पाल्याचे ॲडमिशन झालेले आहे. आणि जर आपल्या पाल्याचे ॲडमिशन झाले नसेल तर आपण इथे लिस्ट ऑफ स्कूल या कॉलममध्ये यायचं आहे. इथे आपण महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे. आपला जिल्हा जो काय आहे तो जिल्हा निवडायचा आहे. तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर आर.टी निवडून इथे सर्च करायचे आहे. आणि आपणास ज्या शाळेमध्ये वेटिंग आहे त्या शाळेवरती इथे आपण क्लिक करायचं आहे. इथे मी त्या शाळेवरती क्लिक करून घेतो आणि इथे आपण बघू शकत आहात की आज अखेर या शाळेमध्ये किती जागा आहेत हे दिसत आहे. आणि ह्या जागा किंवा आता इथे 18 जागा शिल्लक आहेत. या 18 जागेच्या आसपास किंवा जर आपला 18 नंबर असेल तर आपणास दुसऱ्या यादीमध्ये सीट ही मिळून जाईल. आणि जर आपला नंबर हा 18 पासून पुढे जास्त 20, 25, 30 असेल तर आपली शक्यता ही दुसरं होणार आहे. अशा प्रकारे दुसऱ्या यादीमधील पालकांनी आपली सीट कन्फर्म झाले का नाही ते चेक करायचे आहे. आणि जास्तीत जास्त पालकांनी ही जी मुदत वाढ मिळाली आहे याचा लाभ घ्यायचा आहे. आणि 29/5/2026 पर्यंत आपल्या पाल्याचे ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तर पालक वर्गानो माझा हा एक व्हिडिओ होता की आर.टीची मुदतवाढ झाली आहे आणि ती 29/5/2026 पर्यंत आहे हे सांगण्यासाठी. तर माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.